प्रवास RA मसाले कंपनीचा सन 1972 पासूनचा। पण या प्रवासाची कथा खऱ्या अर्थाने सुरू होते ती श्री रामचंद्र वसंतराव दिवटे अर्थात आपल्या सर्वांचे भाऊ यांच्या जन्मापासून। सांगली जिल्ह्यातलं तासगाव हे एक साधं सुद्धा गाव। या गावी एका अत्यंत गरीब कुटुंबात म्हणजे अशा घरात की जिथं दुरडीमध्ये अक्षरशः भाकरी सुद्धा नव्हती अशा जन्मजात 18 विश्व दारिद्र्य असलेल्या घरात भाऊंचा जन्म झाला। भाऊंचं शिक्षण जेमतेम 7वी पर्यंत। तशी भाऊंना शिक्षणाची खूप आवड आणि वर्गात ते हुशार देखील होते। पण अवघ्या 7 इयत्ता पार पडण्यासाठी 4 गावांची वणवण आणि कित्येक मंडळींचा आश्रय त्यांना शोधावा लागला। फळ्यावर सुविचार लिहायला त्यांना खूप आवडे। शिक्षणाची देखील त्यांना खूप इच्छा होती, आकांक्षा होती। पण या आड आली ती घरची परिस्थिती अत्यंत वाईट। त्यात आई वडिलांचं रोज भांडण, त्यामुळे लहानपणीच जगणं मोठं अवघड झालं होतं। अंगावर तर अक्षरशः फाटके ठिगळ लावलेले कपडे आणि शाळेतल्या मुलांचे त्यावरून टोमणे। मुलं त्यांना अक्षरशः रामचंद्र वसंतराव ठिगळे असं नाव घेऊन हिणवत। असं बालपण गेलं त्यांचं। एकदा तर एका मुलीनं चक्क माती आणि वाळू त्यांच्या कपड्यावर फेकली आणि इतर मुली हसू लागल्या। अर्थातच हा अपमान भाऊंसारख्या संवेदनशील व्यक्तीला सहन नाही झाला आणि मग त्याच क्षणापासून त्यांचं शिक्षण सुटलं ते कायमचं। मग बैलांचं शेण जमवणं, चुलवाणाला जळण आणणं हे असलं बालपण वाट्याला आलं। बालपण कसलं, बालपण तेव्हाच संपलं, करपून गेलं। पोटाला चांगलं अन्न गोडधोड मिळेल या आशेनं दुसऱ्याच्या लग्न समारंभात पंक्तीत बसून फुकट जेवणं, त्यातलाच एखादा लाडू आईसाठी खिशात कोंबणं। पोटासाठी ही असली चोरी सुद्धा त्यांना करावी लागली। आणि मग नंतर भाऊंनी ह्याच व्यथा वेदनांना आव्हान समजून पुढे मार्गक्रमण करायचं ठरवलं। कुणाचाही कोणताही कसलाही आधार नाही, खिशात दमडी देखील नाही। अंगावर पडेल ते काम करायचं, मिळेल ती मजुरी खिशात घालायची, त्यातच समाधान शोधायचं। याच दरम्यान त्यांनी पॉवरलूम मध्ये सुद्धा काम केलं। एवढंच काय, बाजारात बसून अक्षरशः केळी आणि ब्रेड सुद्धा विकले। हा काळ म्हणजे रामचंद्रानं वनवास भोगावा तसा वनवास त्यांनी भोगला। अर्थात या प्रवासात बरी माणसं भेटली, वाईट माणसं भेटली, चांगली माणसं वाचायला शिकायला मिळाली, व्यवहार समजला, जग समजलं। विरंगुळा म्हणून वाचलेली पुस्तकं याच काळात प्रेरणा देऊ लागली। यातूनच पुढे वाचनाची गोडी निर्माण झाली। थोरांचे, विचारवंतांचे, मोठमोठ्या उद्योगपतींचे लेख, त्यांच्या आयुष्यावरची पुस्तकं त्यांच्या आयुष्याला दिशा देऊ लागली। याच काळात भाऊंनी एक जुना डंक खरेदी केला, घरी आणला। पण वडिलांनी या व्यवसायाला विरोध केला। अर्थातच भाऊंचा निर्णय पक्का होता, व्यवसाय करायचाच। तेलाच्या डब्याचा पत्रा घेऊन त्यावर डांबराने एक फलक त्यांनी बनवला आणि मग त्यावरच नामकरण झालं दिवटे मिरची कांडप मशीन। सुरुवातीला त्यांच्या आई या व्यवसायात त्यांना मदत करीत, तो सांभाळत आणि भाऊ बाजारातून मिरच्या आणून देत। मग त्यानंतर भाऊंनी मसाला चटणी बनवायची ठरवली। आजूबाजूच्या तालुक्याच्या बाजारात ती विकायची। अख्ख्या तालुक्यात अक्षरशः सायकलनं फिरत त्यांनी दिवटे चटणी प्रसिद्ध केली आणि मग नंतर 5-6 तालुक्यांमध्ये दिवटे मसाला या नावानं त्यांचा मसाला प्रसिद्ध झाला। या व्यवसायात त्यांच्या अर्धांगिनी सौ विजया रामचंद्र दिवटे यांनी त्यांना मोलाची साथ दिली। व्यवसायाचा जम हळूहळू बसू लागला तसं भाऊंनी तासगाव पासून 5 किलोमीटर अंतरावर कवठे एकंदला 2 एकर जागा घेतली। तिथं उद्योग उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। खरं तर या जागेमध्ये पाणी अजिबात नव्हतं आणि ही जागा भूतांचा माळ म्हणून खूप प्रसिद्ध होती।
भाऊंच्या या निर्णयावर लोक त्यांना हसू लागले, त्यांना बोलू लागले की बाबा अरे हे शेत तुला घ्यायला कोणी सांगितलं? इथं तर अमावस्या पौर्णिमेला भूतांची पालखी निघते. पण असल्या बोलण्यानी भाऊ डगमगले नाहीत. त्यांचा निर्णय पक्का होता, उद्योग उभा करायचाच. मग काय, उद्योग उभारला, व्यवसाय भरारीनं सुरू झाला, तो वाढू लागला. सायकलवरून नंतर बुलेट आणि बुलेट नंतर टेम्पो, तालुक्यातून जिल्हा आणि जिल्ह्यानंतर अक्षरशः राज्य. दिवटे मसाल्याचं रूपांतर आता RA मसाले या ब्रँडमध्ये झालं. हळूहळू मुलं हाताखाली आली. त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. व्यवसायानं गती घेतली, प्रॉडक्ट्स वाढू लागले, प्रोडक्शन वाढू लागलं, नवनवीन मशिनरी आल्या. सुना देखील व्यवसायामध्ये लक्ष घालू लागल्या. सोबत आईसाहेब या व्यवसायाच्या गाडीचं दुसरं चाक होऊन मदत करीत आहेतच. व्यवसायासोबत प्रपंच देखील तितक्याच ताकदीनं त्या पार पाडित आहेत. आता तर व्यवसायामध्ये तिसरी पिढी सुद्धा कार्यरत झाली आहे. नवनवीन कल्पना घेऊन येऊ लागली आहे. ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. उत्पादन आणि उत्पादन क्षमता वाढली आहे. व्यवसायातले कर्मचारी मनापासून आपलं योगदान देत आहेत. RA मसाल्यांची नवनवीन उत्पादनं आता बाजारात येत आहेत, लोकप्रिय होत आहेत. चटण्या, मसाले, रेडीमिक्स मसाले, लोणची, पापड अशी दर्जेदार उत्पादने गृहिणी आणि खवय्ये यांच्या पसंतीस पडत आहेत. राज्यात आणि राज्याबाहेर देखील RA ब्रँड आपलं अधिराज्य गाजवत आहे. एका छोट्याशा जुन्या डंकापासून झालेली सुरुवात आता संपूर्ण देशामध्ये RA ब्रँड आपला डंका वाजवत आहे. आता तर नमकीन आणि ॲग्रो व्यवसायामध्ये भाऊंनी पदार्पण केलंय. तर असा हा अविरत चवीचा ठेवा, अरे वा असं वाटणारा RA ब्रँडचा प्रवास असाच पुढे चालत राहील. पुढे, आणखी पुढे, त्याच्याही पुढे.